हे पॉवर ऑन ऑफचं बटन आहे आपलं. ओके, हे झाल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, पहिले पॉवर ऑन झाल्यानंतर फक्त तुम्हाला प्रोग्राम, आता जसं की डोर ओपन करायचा. डोर ओपन केलं, कपडे टाकले की पावडर असेल ते टाकली खाली, लिक्विड असलं ते इथे. ओके, पण आता हे बघा, तुम्ही आता पावडर यूज केलेली आहे, ते पावडर इथे थांबून गेलेली आहे, तर यासाठी आम्ही तुम्हाला नाही सांगतो. ओके, तर हा लिक्विड ट्रे तुमचा, लिक्विड वगैरे असले तर इथे, पावडर असली तर डायरेक्टली कपड्यांवरती. हे झाल्यानंतर याला लावून द्यायचं. ओके, कपडे लोडिंग झाले, लिक्विड लोडिंग झालं, त्यानंतर फक्त पॉवर ऑन झालं आहे आपलं, त्यानंतर फक्त स्टार्ट. आता हे का, जसं आपण पॉवर ऑन करतो तसा हा स्मार्ट सेन्सवरती असतो. स्मार्ट सेन्स म्हणजे कपडे मोजतो किती आहे, त्याला किती पाणी लागणार आहे, किती वेळ त्याला भिजवायचं आहे, किती वेळ धुवायचं आहे, किती वेळ सुकवायचं आहे आणि किती वेळ म्हणजे खंगाळायचं, सगळं तो ठरवणार. तुम्हाला काहीच गरज नाही, फक्त पॉवर ऑन आणि स्टार्टचे बटन. ओके, हे झालं तुमचा डेलीचा मोड. त्यानंतर दिलेलं तुम्हाला एक्सप्रेस वॉश, या बटनाने हा खाली येणार प्रोग्रामरच्या. आता हा आला 28 मिनिटाचा मोड आहे, पण हा कोणत्या कपड्यांसाठी, जसं की कमी घाण कमी असलेले आहे, जसं तुम्ही लग्नात गेलेले नवीन कपडे घातले गेलेले, त्यामध्ये घामाचा वास येऊन कमी मडलेले त्या कपड्यांसाठी. त्यानंतर येतो जीन्स म्हणजे हेवी वॉश, जसं की सोलापूर चादर, बेडशीट, ब्लँकेट धुण्यासाठी. जीन्स म्हणजे जीन्सच नाही, आणि ते रेग्युलरचे कपडे पण असले, जीन्स असले तर जीन्समध्ये धुवायचं नाही आहे. हे रफ कपड्यांसाठी बनलेला मोड आहे तो, जड कपड्यांसाठी 80 मिनिट चालणार, पण रफ कपड्यांसाठी. त्यानंतर येतो तुमचा डेलिकेट्स म्हणजे नाजूक कपडे, टिकले लागलेले साड्या, मणी लागलेल्या साड्या, काय एम्ब्रॉयडरी केलेले कपडे, काच कुंदन काम केलेले कपडे, नाजूक कपड्यांसाठी. ओके, त्यासाठी बनलेला मोड आहे. त्यानंतर येतो स्टीम फायटर म्हणजे तेलकट कपडे. यात तो काय करणार, 40 सेल्सिअस पाणी गरम करणार. दिसलं? ओके, 40 सेल्सिअस पाणी गरम करणार, म्हणजे त्याला थोडंसं कोमट झाल्यानंतर तेलकटपणा निघून जातो. त्यासाठी हा बनलेला आहे. किचनचे कपडे, स्टीम फायटर म्हणजे किचनचे कपडे आपले. त्यानंतर येतो मिक्स डेली. यात पण हा म्हणजे एक प्रकारे स्मार्ट करूनच काम करणार, स्मार्ट सेन्ससारखाच, पण यात बघा स्टीम दिलेलं आहे. आपली मशीन स्टीमची आहे, बरोबर. हे आपलं मॉडेल आहे आणि हे स्टीमचं ॲरो दिलेलं पॉवर स्टीम. पॉवर स्टीम म्हणजे स्टीमने पण तुम्ही वॉश करू शकता रेग्युलरचे कपडे, पण त्यावेळेस हे टेम्परेचरचं बटन आपल्याला प्रेस करावं लागतं. आता पहिले झाला 40 सेल्सिअस, म्हणजे 40 सेल्सिअस म्हणजे आपलं पाणी कोमट होणार. त्यानंतर येतो 60 सेल्सिअस म्हणजे गरम पाणी, आपल्या भाषेत जे आपण म्हणतो ते. आणि त्यानंतर अजून एक वेळेस प्रेस केला तर आला स्टीम. स्टीम म्हणजे वाफेने कपडे धुणे. ओके, तर त्यावेळेस हा लावा लागतो. स्टीम कुठे कुठे होणार आपला, एक आपला होणार मिक्स डेलीला आणि एक होणार जीन्सला. ओके, आता हे प्रोग्रामर झाले. त्यानंतर येतात आता तुमचे हे ऑप्शन्स. ऑप्शनमध्ये पहिले दिलेलं आहे वॉटर लेवलचं. आता ज्यात हा डॉट केलेला आहे तर हा ॲटोमॅटिकली वॉटर लेवल धरतो. आता जसं की स्मार्ट सेन्सला आहे तर दाखवतोय का कोणतं बटन, नाही. जसं याला मी स्टार्ट केलं तर तसा हा सेन्स करतो आतमध्ये, बघा फिरायला लागला, म्हणजे सेन्सिंग होते की बाबा आतमध्ये काय आहे, त्याला किती पाणी लागणार आहे. आता बघा त्यात कपडे म्हणून किती लेवल घेतली, 2 लेवल, आणि सगळं दिलेलं आहे. 53 मिनटं चालणार, वॉश करणार, रेंज करणार, स्पिन करणार, बरोबर. आणि आताच हेच जर का आपण समजा एक्सप्रेस वॉश निवडला, आता पहिले तरी डॉट दाखवत होतं, बरोबर. डॉट दाखवते ना, काहीच दिलेलं नाही. आता आपण जसा प्रोग्राम चेंज केला, आले एक्सप्रेस वॉशवरती, तर बघा तिथे दाखवतो 5 लेवल पाणी, वॉश करणार, रेंज करणार, स्पिन करणार, 28 मिनटापर्यंत हा चालणार आहे, बरोबर. हा का ठरवलं तिने, हा डायरेक्टली आहे, हा ॲटो नाही आहे. ओके, त्यासाठी तर म्हणून आम्ही तुम्हाला काय सांगतो की स्मार्ट सेन्स वापरायचा, कपड्यांच्या हिशोबावरती पाणी सेट करत होतो. ओके, त्यानंतर हे झालं तुमचं वॉटरचं बटन. जर का तुम्हाला यात एक्सप्रेस वॉशमध्ये असं वाटलं की कमी कपडे, तर त्यावेळेस याला कमी करू शकता तुम्ही. याच बटनाला प्रेस करायचं, हा कमी होतो. 2, 3 लेवल, 4 लेवल धरून घ्यायचं आपण कमी असले तर. त्यानंतर इकडे जे बटन दिलेले आता हे जसं की वॉश म्हणजे धुणे. आता जसं समजा फक्त मला वॉश करायचं आहे, त्याला खंगाळायचं नाही, सुकवायचं नाही, त्यावेळेस वॉश म्हणजे धुणे, रिन्स म्हणजे खंगाळणे, स्पिन म्हणजे सुकवणे. हा प्रोग्राम मी क्रिएट केलेला आहे, बरोबर. 42 मिनिटात तो करून देणार. आणि जर का फक्त आपल्याला जसं की हाताने धुतलेले किंवा पावसात आपले कपडे ओले झालेले त्याला सुकवायचं, त्यावेळेस फक्त स्पिन वापरणार मी. ओके, स्पिन म्हणजे फक्त सुकवणे, 10 मिनिटात तुम्हाला सुकवून देणार. आणि जर का खंगाळून सुकवायचं असेल तर त्यावेळेस रिन्स प्लस स्पिन म्हणजे खंगाळून सुकवून देणार. ठीक आहे, 13 मिनिटात तो काम करणार, खंगाळणार आणि सुकवून देणार. एकदम इझी. हे त्याचे बटन. आणि हा जो डिले दिलेला आहे, डिले म्हणजे उशिरा चालू करणे, मशीनला उशिरा चालू करण्यासाठी बनलेला मोड आहे.
याला प्रेस करायचं की लगेच हा 60 मिनिट ओके, म्हणजे 1 तास 2 तास 3 तास 4 तास. आता जसा तुम्ही डिले देणार आणि जर का याला चालू केलं तर आता बघा हा 4 तासानंतर मशीन चालू होणार पाणी घेण्यासाठी आणि फिरण्यासाठी. तुमचं पण लिक्विडचं तसं राहणार, कपडे पण तसे राहणार, पण 4 तासानंतर चालू होणार. त्याला म्हणतात डिले स्टार्ट. आता कुठे काम आहे ना, जसं की 8 तासाची आपली ड्युटी आहे बरोबर, आपण गेलो 1 तासाचा मूड लागतो तुम्हाला माहिती आहे डेली, आणि जर का तो आपण लावून दिले तर 7 तास मशीनमध्ये कपडे पडले राहतील, तर त्यासाठी बनलेला मोड आहे. ओके, 7 तासाचा डिले दिला तुम्ही पॉवर ऑन करून तर 7 तासानंतर मशीन चालू होणार ॲटोमॅटिक. म्हणजे 8 तासानंतर तुम्हाला कपडे फ्रेश मिळतील. ओके, हे त्यासाठी आहे. आणि हे टेम्परेचरचं बटन आहे, हे तर काही सांगण्याची गरज नाही आता तुम्हाला. एकदम इझी मशीन, हार्ड काहीच नाही आहे, फक्त पावडर आतमध्ये लिक्विड असलं तर इथे. आणि इथे एक तुम्हाला हे दिलेलं आहे फिल्टर, ते जेव्हा आपण 1-1.5 महिना झाल्यानंतर याला क्लीन करून घ्यायचं. 1-1.5 हप्ता झाल्यानंतरही केलं तरी चालतं, कारण की कपड्यांचे धागे वगैरे ते जमा होऊन अशा प्रकारे ओपन होतं आहे. क्लीन करून पुन्हा लावून द्यायचं, याला इथे सेट करायचा, लागून जातो. एकच साईडला असतो. एकदम इझी मशीन, हार्ड काहीच नाही, फक्त हा डोअर सांभाळून. आणि जर का काही प्रॉब्लेम आला तर कॉल करून द्यायचा टप क्लीनसाठी. आता क्लिनिंगसाठी एकदम इझी, फक्त पॉवर ऑन जिथे स्टार्ट करून टप क्लीन लिहिलेलं आहे, म्हणजे याला 3 सेकंद दाबून धरावं लागेल. 3 सेकंद दाबल्यानंतर मशीन दाखवते टप क्लीन. हा शॉर्ट फॉर्म आहे बरं का. 3 तास चालणार फक्त क्लिनिंगसाठी. मशीन पूर्ण पाणी घेते, म्हणजे पूर्ण टप फुल भरणार आपला, त्यानंतर चालू होणार. त्यात वॉश, सोप, रिन्स, स्पिन म्हणजे धुणे, त्याला सोप भिजवून ठेवणे सगळं ॲड आहे. एकदम इझी मशीन, हार्ड काहीच नाही, फक्त पॉवर ऑन आणि स्टार्टचं बटन काम आहे. पण जर का तुम्ही मोड चेंज केला तर मशीन धडधड वगैरे आवाज करते. जसे कपडे तसं मोड निवडायचं. ओके.